रामकृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण रूप
आम्हा हेची भांडवल म्हणो विठ्ठल विठ्ठल म्हणो विठ्ठल विठ्ठल म्हणो विठ्ठल विठ्ठल आम्हा हेची भांडवल म्हणो विठ्ठल विठ्ठल म्हणो विठ्ठल मनोविठ्ठल मनोविठ्ठल विठ्ठल मनोविठ्ठल विठ्ठल संग वैष्णवांची माती संग वैष्णवांची माती संग वैष्णवांची माती सुखे करो भवनदी संग वैष्णवांची माती संग वैष्णवांची माती संग वैष्णवांची माती बाबराचे सांडू हे जेवो जेवण सांडू हे जेवो जेवण सांडू हे जेवो जेवण बाबराचे सांडू हे सुखे करो भवनदी संगे वैष्णवांची माती संगे वैष्णवांची माती संगे वैष्णवांची माती संगे वैष्णवांची माती संगे अलगे वारंवार तुका म्हणे वीर धार तुका म्हणे वीर धार अलगे वारंवार
भांडवल आहेची विठ्ठल
भजन करा बोला हा विठ्ठला 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 कुंडलिक वरदा हरि हरिनाथ भगवान की जय विठ्ठला आम्हा हेची भांडवल आम्हा हेची भांडवल म्हणो विठ्ठल विठ्ठल सुखेतरो भवनदी संगे वैष्णवांची मांदी बाखराचे वान सांडू हे जेवू जेवण सुखेतरो भवनदी संगे वैष्णवांची मांदी न लगे वारंवार न लगे वारंवार तुका म्हणे येरधार सुखेतरो भवनदी संगे वैष्णवांची मांदी विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संस्था बाबाजी सद्गुरु दास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रावृता
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं जयांसे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो निज चरणा तुमच्या लागले निज चरणा अहो स्वामी तुकया देवा देवा यावरी न करावा अभेर आम्हा हेची भांडवल म्हणो विठ्ठल विठ्ठल सुखे तरो भव नदी संगे वैष्णवांची मांदी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय महान भगवत भक्त संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वभूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा आपण कोणती साधना केली आणि साधनेच्या द्वारा काय साध्य मिळवलं याचा विचार सांगणारा अभंग आहे. विठाला अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी साध्याचा निर्देश करत असताना साधना देखील आपल्या समोर सांगितलेली आहे. आपल्या संकल्पित वेळेमध्ये आपण या अभंगाचं विस्ताराने चिंतन करणार आहोत. चालू असलेला आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह जाई जुई सारखी फुलासारखी असणारी सर्व आपण मंडळी, या जुईनगरमध्ये राहणारी सर्व अध्यात्मावर निरतिशय प्रेम करणारी आपण सर्व मंडळी आहात. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे. हे 22वे वर्ष आहे आणि खऱ्या अर्थाने मानवी जीवनाला खरा विसावा हवा असेल तर हे वर्ष सुद्धा सांगतं, अरे बा विसावा इथेच आहे. विठाला 22व्या वर्षामध्ये सप्ताहाने पदार्पण केलेलं आहे. प्रथम दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे सप्ताह कमिटीच्या माध्यमातून
या परिसरातील असणारे आपण सर्व वारकरी मंडळी, भाविक भक्त मंडळी सगळ्यांच्या सहकार्यातून, सहयोगातून, सहभागातून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. विशेषत्वाने इथले असणारे स्थानिक मंडळी यांचा सुद्धा विशेष सहभाग या कार्यक्रमामध्ये असल्या कारणाने या कार्यक्रमाला एक आगळ्या वेगळ्या प्रकारची शोभा प्राप्त झालेली आहे. वारकऱ्यांवर नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व हनुमंत नाना रोडे नानांनी आपणा सर्वांच्या वतीने मला प्रेमाचं निमंत्रण दिलेलं आहे. खरं तर आपल्या सप्ताहाला माझी ही पहिलीच सेवा आहे आणि पहिल्या क्रमांकाचीच आहे. भाग्य मानतो की सप्ताह कमिटीने आपल्या सप्ताहामध्ये मला पहिला क्रमांक दिला. विठाला पहिला दिवस आहे, वीकली ऑफ म्हणजे रविवारची सुट्टी आहे. बऱ्यापैकी लोकांना परमार्थाबद्दल अभिरुची असल्यामुळे परिसरामध्ये जिथे कुठे आध्यात्मिक कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाला चातकाप्रमाणे आपण सर्व मंडळी हजेरी लावत असतात. थोडस बारीक शब्द लोकतात आणि म्हणून अगदी जिज्ञासू श्रोते माझ्या समोर स्थानापन्न झालेले आहेत. टाळ घेऊन उभे असणारे वारकरी संप्रदायातील महामेरू मंडळी आहेत. मृदुंगाची सेवा जे करत आहेत ते देखील मृदुंग क्षेत्रातील अत्यंत नावाजलेलं एक व्यक्तिमत्व आहे. साऊंड सिस्टम अत्यंत सुंदर पद्धतीची आहे. आपण सगळे मंडळी फार सुंदर पद्धतीने शाळेमध्ये जसं ओळीत बसावं इतक्या रांगेमध्ये आपण सगळे बसलेले आहात. अगदी अल्प वेळेमध्ये आपल्याला या अभंगाचं चिंतन करायचं आहे. खरं तर हा चेहरा तसा नवी मुंबई करता थोडा अपरिचितच आहे. बरेच चेहरे खूप परिचयाचे झालेले आहेत आणि त्या दृष्टीने नवी मुंबईमध्ये अलीकडे काही 2-3 सेवा या निमित्ताने करण्याचा योग आला. या माध्यमातून आज जो अभंग आपल्यासमोर निरूपणाकरता ठेवलेला आहे तो एक वेगळ्या धाटणीतला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी साधनासहित साध्य आपल्याला सांगितलेलं आहे. साधन आणि साध्याचा जेव्हा आपण आपल्यासमोर विचार येतो तेव्हा प्रकर्षाने कोणत्याही साधनेकडे आपण तेव्हाच प्रवृत्त होतो जेव्हा त्या साधनेच्या द्वारा आपल्याला अपेक्षित असणारं साध्य मिळेल. त्यावेळेस मानवाची सहज प्रवृत्ती त्या साधनाकडे असते. पहिलं तर साध्य काय मिळणार आहे, सामान्य भाषेत काय साधणार आहे हे आपण पहिल्यांदा लक्षामध्ये घेतो आणि मग साधनेकडे प्रवृत्त होत असतो. या धर्ममंडपामध्ये महिला मंडळी आहेत, पुरुष मंडळी आहेत. प्रत्येकाला इथे आल्यानंतर काहीतरी मानसिक समाधानाची अनुभूती येते. म्हणून आपण आपल्या जीवनातील अमूल्य वेळ खर्चून या ठिकाणी धर्ममंडपामध्ये येऊन बसत आहात. इथे आल्यानंतर जर समजा एखाद्याला हिवताप आला असता, धर्ममंडपामध्ये आल्यानंतर लोक जर पटापट आजारी पडली असती तर या धर्ममंडपाकडे पहिला दिवस काय काल्याच्या दिवशीही कोणी ढुंकून पाहिलेलं नसतं. इथे आल्यानंतर काहीतरी आत्मिक समाधान मिळतं. त्या समाधानाची अनुभूती आपल्या जीवनामध्ये येते आणि ते समाधान सातत्याने घेण्याकरता आपण नित्यनेमाने याच ठिकाणी नाही तर परिसरामध्ये जेवढे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाला आपण न चुकता हजेरी लावतो. म्हणजे कीर्तन ऐकल्यानंतर कुठेतरी सॅटिस्फॅक्शन वाटतंय, कुठेतरी समाधान वाटतंय. कोणाला समजा या कीर्तनामध्ये कोणी चाली ऐकण्याकरता येत असेल, कोणी मृदुंग ऐकण्याकरता येत असेल, कोणी चिंतनाचे भोगते असतील, कोणाला कीर्तनकार मध्ये विनोदी चुटकुले सांगतात तेही ऐकण्याची आवड असते. नाना प्रकारची आवड आहे. पण काहीतरी इथे आल्यानंतर पदरात पडतं म्हणून तुम्ही इथे येताय.
भक्तीचा अंगीकार केल्यानंतर प्राप्त होणारं हे परमोच्च साधन आहे. होय अंग हरिरूप. पण सामान्यतः व्यावहारिक दृष्टीने जर आपण विचार जर केला तर माणसं सवंग आवडीची अपेक्षा पूर्ण करण्याकरता कीर्तन मंडपामध्ये येत आहेत. सामान्य पद्धतीच्या आवडी आहेत आणि त्या आवडीची पूर्तता होत असेल तर आपल्याला सातत्याने कीर्तन या भक्तीची असणारी ओढ निर्माण होते आणि मग ओढ निर्माण होता 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 मग सरते शेवटी होय अंग हरिरूप. हे अगदी टोकाचं असणारं फळ आहे. पण सामान्य दृष्टीने जर आपण पाहिलं, व्यावहारिक अंगाने जर पाहिलं तर इथे आल्यानंतर काहीतरी आपल्याला मिळावं अशी अपेक्षा आपल्या अंतकरणामध्ये आहे. म्हणजे साध्य मिळावं म्हणून साधनेचा अवलंब आहे. विठाला साधन आणि साध्य या दोन गोष्टीचा विचार जेव्हा नजरेसमोर येतो तेव्हा प्रथित यश असणारी माणसं जी आहेत ती साध्य दाखवत असतात, साध्याचं प्रदर्शन करत असतात. आम्ही काय मिळवलं हे सातत्याने समाजासमोर मांडत असतात. पण बारकाईने जर विचार जर केला तर जे साध्य मिळवलेलं आहे त्या साध्यापर्यंत पोहोचण्याकरता कोणत्या साधनेचा अवलंब केला असं जेव्हा आपण त्यांना खाजगीत विचारतो तेव्हा ते उत्तर सांगत नाहीत. पहा, कधी काळी अगदी गरिबीचे चटके सहन केलेला एखादा माणूस असेल, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगणारा असेल, काही काळानंतर कायापालट झाला, त्याचं भाग्य उजळलं. भाग्याचेनी भडसे उद्यमाचेनी मिसे संपत्ती जाता पैसे घर निघे. काहीतरी घडलं, त्याचे प्रयत्न फळाला आले किंवा त्याचं भाग्य उदय झाला आणि काही काळानंतर मग तो माणूस गर्भश्रीमंत झाला. गर्भश्रीमंत झालेल्या माणसाजवळ गेल्यानंतर त्याच्या घरामध्ये जर आपण गेलात ना तर त्याचा घरातला जो हॉल आहे ना तो इतक्या काही वस्तूंनी सजवलेला असतो. अशा काही दुर्मिळ वस्तू त्या ठिकाणी ठेवलेल्या असतात. कधी कधी असं वाटतं आपण घरात आलो की एक्झिबिशन हॉलमध्ये. अशा प्रदर्शनाच्या वस्तू त्या ठिकाणी मांडलेल्या असतात. त्याची उपयोगिता किती असते हा भाग पुढचा आहे. पण घरामध्ये पाऊल ठेवल्या ठेवल्या आलेल्या माणसाला आश्चर्य वाटलं पाहिजे, त्याला आनंद वाटला पाहिजे, त्याला असं वाटलं पाहिजे घर असावं तर असं. म्हणजे आपण घरं बांधतो लोकांचे डोळे दिपले पाहिजेत म्हणून, बरोबर ना. लोकांना म्हणजे आपण आपल्या संपत्तीचं प्रदर्शन करतो. नाहीतर लोकांनी आपल्या गळ्यामध्ये एखादा सोन्याचा दागिना घातला असता, अगदी मानस सोन्याने मढवून लोक का फिरतात. आमच्याकडे किती सोने पहा. आता सोनं ज्यांच्याकडे आहे त्यांना सोन्याकरता चांगली झोप लागत नाही, हा भाग निराळा आहे. पण आपल्याकडे जे काही आहे भौतिक वस्तूंचा संग्रह जो काही केलेला आहे, जो काही आपण उत्कर्ष केलेला आहे, विकास केलेला आहे, प्रगती केलेली आहे, या सगळ्या गोष्टींचं केवळ आणि केवळ फक्त प्रदर्शन केलं जातं. एखादा माणूस जर त्या व्यक्तीच्या जवळ गेला, साहेब ओ शेठ तुम्ही एवढे श्रीमंत झालात, काही काळामध्ये काही वर्षांमध्ये सगळा कायापालट झालेला आहे, अगदी कसे होतात तुम्ही, म्हणजे काय होता असं तू आणि काय झाला असं तू. हे जरा थोडं गौरवाने बोलतो बरं का मी, उपेक्षेने बोलत नाही. काय होतं असं तू, काय झालं असं तू. म्हणजे कधी काळी घालण्याकरता पुरेसे कपडे अंगावर नाही, थिगळ लावलेले कपडे घातलेले आम्ही डोळ्याने पाहिलेत. खाण्याकरता सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काय खावं अशी भ्रांत तुम्हाला होती. पण 10-15 वर्षाच्या काळामध्ये एवढा आमूलाग्र बदल घडला की आज गाड्या आहेत, बंगले आहेत, नोकर चाकर आहे, मोठे कारखाने आहेत, जमीन जुमला आहे, मोठी गुंतवणूक तुम्ही तुमच्या जीवनामध्ये केलेली आहे. तुम्ही एवढे धनवान झालात, पाहिल्यानंतर खरंच मनापासून आनंद वाटतो. फक्त आम्हाला एवढंच विचारायचंय, एवढी संपत्ती तुम्ही कोणत्या मार्गाने मिळवली, कोणत्या साधनेने मिळवली. काय जॅकपॉट लागला की अमिताभ बच्चनच्या हॉट सीटवर बसून एका दिवसात रात्रीत करोडपती झालात. नक्की काय झालं, लॉटरी लागली, काय केलं तुम्ही. श्रीमंत झालेला माणूस श्रीमंतीचं प्रदर्शन करतो, पण ती श्रीमंती ज्या मार्गाने कमावली तो मार्ग मात्र सांगत नाही. विठाला अगदी साधी साधी उदाहरणं तुम्हाला सांगतोय, तुम्हाला पटतील, तुम्हाला आवडतील. की बरोबर आहे, व्यवहारातलं सामान्य ज्ञान आहे, पण ते सामान्य ज्ञान जर एखादा आपल्याला विचारू गेला
आपण सांगत नाही. एवढं वैचारिक औदार्य आपल्या ठिकाणी नाही. खेडेगावांमध्ये पहा, काही माणसांना एखाद्या विषयातली कला माहिती असते, मंत्राचं ज्ञान असतं. कावीळ एखाद्याला झाली तर त्याची कावीळ कशी उतरवायची एखादा मंत्र म्हणतात, जडीबुटी देतात. अशा एखाद्या तज्ज्ञ माणसाजवळ जर आपण गेलो आणि त्याला जर म्हटलं, बाबा तेवढं औषधाची पद्धत काय आहे, कसं तुम्ही औषध तयार करता, तुमच्या औषधाने 100% गुण येतो, आम्हाला जर सांगा ना. सांगितलं जातं का? सांगितलं जात नाही. भीती काय असते? मला ज्या विषयातलं ज्ञान आहे ते ज्ञान मी इतरांना जर दिलं आणि ते जर सार्वत्रिक झालं तर त्या ज्ञानाची किंमत राहणार. मला कोण विचारणार? माझ्याकडे ते ज्ञान आहे, त्या ज्ञानाची मला जाणीव आहे, माहिती आहे, म्हणून मला समाजात किंमत आहे. म्हणजे आपल्याला एखाद्या विशिष्ट विषयातलं ज्ञान असेल तर ते आपण इतरांना सांगण्याकरता तयार होत नाही. आता धर्ममंडपामध्ये माता भगिनींची विशेष उपस्थिती आहे. तुम्हाला पटेल असं उदाहरण मी सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा, घरामध्ये लहान बाळ असतं, तानं असणारं बाळ जीवाच्या आकांताने रडतं. मग त्या बाळाची आई काय करते? त्याचं पोट वगैरे पाहते, कडक वगैरे लागतं का, कदाचित पोट वगैरे दुखत असेल. मग सगळं पाहते. घरामध्ये काही उपलब्ध औषधं असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तेही देण्याचा प्रयत्न करते. तरी सुद्धा ते बाळ रडायचं थांबत नाही. मग तिची सासू म्हणा किंवा तिच्यापेक्षा बुजुर्ग असणारी एखादी स्त्री येते, ती तिला विचारते, काय झालं? ही सांगते, काय बाळ रडत होतं. मग काय म्हटलं जातं? वुडवर्ड्स ग्राईप वॉटर दिले का त्याला? आता मी काही जाहिरात करायला आलेलो नाहीये, पण मग ती म्हणते, अहो सगळं देऊन पाहिलं, घरातली सगळी औषधं देऊन पाहिली, सगळं केलं, पण तरी सुद्धा बाळ काय रडायचं थांबत नाही. मग ती जाणकार म्हातारी असते ना, ती म्हणते, कधीपासून रडायला लागलं? अहो म्हटले, आपल्या गावदेवी मैदानामध्ये नाही का सप्ताह चाललाय, पहिला दिवस होता, नवीनच महाराज आहे, म्हटलं चला कौतुकाने ऐकायला, म्हणून त्याला घेऊन गेले. कीर्तन संपलं, घरी आले आणि घरी आल्यासरशी हे पोरग रडायला लागलं. बरं, ते इतकं बालिश असतं, इतकं ताणं असतं की त्याला सांगता येत नाही त्याला काय त्रास होतो, पण ते रडत असतं. आणि मग ती म्हातारी मग बुद्धी चातुर्याने विचार करते, ज्या अर्थी तू कीर्तन मंडपामधून त्याला घेऊन आलीस त्या अर्थी त्या मंडपामध्ये कोणाची तरी याला तुमच्या लक्षात आलं, नजर लागली, कोणाची तरी दृष्ट लागलेली आहे. आता ज्या बाळाला दृष्ट लागलेली आहे त्या बाळाची दृष्ट ती अनुभवी म्हातारी काही मंत्रोच्चार करते, काही प्रयोग करते. आता त्याचे भरपूर प्रयोग आहेत, आता तुम्ही सगळे त्यातले जाणकार आहात, मला काही सांगण्याची आवश्यकता नाही. पण मिठाने, मिरचीने, कागद पेटवून, चपलेने, नाना प्रकारे ती म्हातारी त्या बाळाची दृष्ट काढते आणि दृष्ट काढल्यासरशी ते बाळ सुतासारखं शांत होऊन जातं. काही वेळापूर्वी जीवाच्या आकांताने रडत असतं, मोठ्या मोठ्याने टाहो फोडत असतं, पण म्हातारीने दृष्ट काढली, मंत्र पुटपुटला की ते बाळ शांत होऊन जातं. आता माझ्यासारखा जेव्हा तो सगळा प्रकार त्रयस्थपणे पाहतो तेव्हा त्याला प्रश्न पडतो की या म्हातारीकडे असा कोणता जटिल मंत्र आहे की त्या मंत्रोच्चाराने हे बाळ अगदी शांत होऊन गेलं. मग आमच्या ठिकाणी जिज्ञासा असते, नवीन काहीतरी शिकायचं असतं, माहिती करून घ्यायचं. मग एखाद्या आजीजवळ जेव्हा आम्ही जातो आणि त्या आजींना म्हणतो, आजी तुम्ही मंत्र म्हटलात आणि बाळ अगदी शांत झालं, तुमच्या मंत्राचा अगदी चांगल्या प्रकारचा परिणाम झालेला आहे, मला सांगा बरं कोणता मंत्र तुम्ही म्हटला? सांगता का तुम्ही? खरं सांगा, कीर्तनात बसलात सांगता का? नाही सांगितला जात. आजीला विचारलं, आजीबाई सांगा ना. आजीबाई म्हणते, महाराज तो मंत्र सांगायचा नसतो. म्हटलं का सांगायचा नसतो? म्हटले सांगितलं की त्याची पावर कमी होते, त्याचा परिणाम म्हणावा तसा होत नाही. मी म्हटलं आजी, लोक आम्हाला घड्या दाखवतात तरी आम्ही तोंडाला फेस येईपर्यंत इतकं सांगतो, आम्ही कंटाळत नाही. किती बोलतो, काहीही हातचं राखून ठेवत नाही. आणि तुम्हाला एक मंत्र विचारला तर तुम्ही एवढे आढेवेढे घ्यायला लागले. बघा, गोड बोललं ना की माणूस कोणाच्याही पोटातलं काही काढून घेतो. आजीशी गोड बोललो, आजी सांगा ना तो मंत्र. मी कुठेच सांगणार नाही, फक्त जुईनगरच्या सप्त्यात गेल्यानंतर सांगेल. विठाला हो हो
हट्टालाच पेटलो. आणि मग आजीबाई म्हटली, महाराज तुम्ही आता खूप हट्ट करताय म्हणून मी तुम्हाला सांगते बरं का, पण तुम्हाला म्हणून हां सांगते ऐका. मग आजीने बोलायला सुरुवात केली. आल्याची, गेल्याची, भूताची. हे बरं चाललंय, बरोबर आहे. मी म्हटलं आजी हे नका सांगू, मंत्र सांगा, मंत्र. आता भगवान महाराज, मला असं वाटलं आपण संस्थेत होतो, आपल्याला संहिता मिळाली, रस्व दीर्घ काना मात्रा वेलांटी उच्चार कसा असला पाहिजे हे आपल्याला शिकवलं गेलं, त्याची संहिता घेतली, ते घोकले, मग आपल्याला ते श्लोक पाठांतर झाले. म्हटलं आजीबाईकडे मंत्र आहे, त्या मंत्राचा इतका परिणाम होतोय म्हटल्यानंतर तो मंत्र नक्कीच कुठेतरी एखाद्या एकांत स्थळी जाऊन सिद्ध करावा लागेल, इतका अवघड तो मंत्र असणार आहे. आजीकडून मला त्या मंत्राची संहिता घ्यावी लागेल. आजी म्हणायला लागली, महाराज ऐका, आल्याची, गेल्याची, भूताची. अहो म्हटलं मंत्र सांगा, मंत्र. आजीबाई म्हटली, महाराज हाच तो मंत्र आहे. मग मला तुम्ही सांगा, सामान्य शब्द आहेत, हे काय विशेष शब्द आहेत का? आल्याची, गेल्याची, भूताची, खेताची, हे काय विशेष शब्द आहेत का? अहो साधे शब्द आहेत. साध्या शब्दांचं असणारं सामान्य ज्ञान आपल्या जवळचं, पण तेही इतरांना सांगताना आपण आढेवेढे घेतो. महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही एवढ्या आढळ स्थानावर आरूढ झालात, पण कोणत्या साधनेचा अवलंब केला? महाराजांनी हातचा न राखता आपण कोणती साधना स्वीकारली त्याचा निर्देश केलाय अभंगाच्या पहिल्या चरणात. हेची भांडवल म्हणो विठ्ठल विठ्ठल. लोकांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना प्रश्न केला, महाराज तुम्ही कोणत्या साधनेचा अवलंब केलेला आहे, कोणती साधना स्वीकारलेली, आम्हाला कळू द्या, आम्हाला सांगा ना. जेव्हा लोकांनी असा प्रश्न केला तेव्हा उत्तरादाखल महाराज काय बोललेत, थोडे इकडे पहा. महाराज म्हटलेत, आम्हा हेची भांडवल. साधनेला पर्यायी शब्द महाराजांनी काय वापरलाय? भांडवल. आम्ही कोणत्या भांडवलाचा उपयोग केला? भांडवल या शब्दाचा जेव्हा विचार करतो तेव्हा भांडवल हे व्यवसायामध्ये अत्यंत गरजेचं असतं, बरोबर. इकॉनॉमिक्स काय सांगतं, अर्थशास्त्र काय सांगतं, ज्याच्याकडे पुरेसं भाग भांडवल आहे असाच माणूस
व्यवसायाकडे प्रवृत्त होऊ शकतो, व्यवसाय करू शकतो, व्यवसायामध्ये तो प्रगती करू शकतो. म्हणजे व्यवसायाचा बेस पाया जर काय असेल तर तो काय आहे? भांडवल आहे. खेडेगावाकडे पहा, एखाद्याला जर विचारलं का रे द्राक्षाची बाग लावायची होती, तू म्हटला होता यावर्षी लावणार होता, काय झालं? तो म्हटला खूप इच्छा होती पण करणार काय? भांडवल अपुरं पडलं, पुरेसं भांडवल नव्हतं. म्हणजे व्यवसायामध्ये जर आपल्याला फायदा मिळवायचा असेल तर त्या व्यवसायातील योग्य प्रकारचं भांडवल आपल्याकडं असणं अत्यंत गरजेचं आहे. महाराजांनी साधन या शब्दाला पर्यायी शब्द भांडवल असा वापरलेला आहे. लक्षात घ्या, का असं महाराज बोलले असतील याचाही विचार थोडासा बारकाईने करणं गरजेचं आहे. भांडवलाऐवजी महाराज साधन का म्हटले नाही? भांडवल हा व्यावहारिक शब्दच महाराजांनी का प्रयोग केला? तर याचा जेव्हा विचार आपण करतो तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराज हे पूर्वाश्रमीचे व्यापारी होते. चाकण 84ची महाजनकी होती, सावकार होते. बोल्लोबांपासून आधीच्या असणाऱ्या पूर्वसुरी वंशजांपासून चालत आलेला व्यवसाय महाराज प्रामाणिकपणे करत होते आणि अल्पवयामध्ये महाराजांनी स्वतःचा नावलौकिक मिळवलेला होता. अल्पवयामध्ये कीर्ती प्राप्त झालेली होती. तुकशेठ म्हणून महाराज नावारूपाला आलेले होते, ज्यांनी पूर्वाश्रमीला व्यवसाय केला, व्यापार केला. मग ज्या क्षेत्रामध्ये आपण काम केलेलं आहे, एखाद्याला एखादा मुद्दा पटवून सांगायचा असेल तर त्याकरता आपण ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत किंवा होतो त्या शब्दांच्या माध्यमातून आपण तो विषय समोरच्याला पटवण्याचा प्रयत्न करत असतो. शेतकरी असेल तो उदाहरणं कोणती सांगेल? शेतीतल्या अवजारांची सांगेल एखादा मुद्दा सांगताना. तसं जगद्गुरु तुकाराम महाराज हे हाडाचे व्यापारी होते. नाही, महाराज प्रगतशील व्यापारी होते आणि व्यापारी असल्यामुळे महाराजांनी अनेक अभंगांमध्ये व्यापार सदृश्य असणाऱ्या शब्दांचा प्रयोग करून लोकांना उपदेश केला आहे. विठाला दाखले तर आपल्याला अनेक पाहता येतील, पण एक दोन उदाहरणं. तुका म्हणे लाभ होयतो व्यापार, करा काय फार शिकवावे. बाबांनो, खऱ्या अर्थाने लाभ ज्या व्यापारामध्ये होतो तो खऱ्या अर्थाने योग्य व्यापार आहे. ज्या व्यापारामध्ये लाभ होत नाही, मुदलामध्ये पडे तोटा, ऐसा खोटा उदीम, 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 ऐसा खोटा मुदलामध्ये पडे तोटा, ऐसा खोटा उदीम. तो उद्योग खोटा आहे ज्याच्यामध्ये मुद्दल सुद्धा आपण गमावतो. खऱ्या अर्थाने व्यवसाय तो योग्य आहे ज्याच्यामध्ये आपल्याला फायदा मिळतो, नफा मिळतो. आणि तो नफा मिळवत असताना देखील तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा. म्हणजे अनेक अभंगांमध्ये आपण जर परामर्श घेण्याचा प्रयत्न जर केला तर अनेक अभंगांमध्ये महाराज व्यापार सदृश्य असणाऱ्या शब्दांचा प्रयोग करतायत. याचं एक स्वतंत्र कीर्तन होईल, पण आपल्याला त्याच्यावर फार प्रकाश टाकायचा नाहीये. महाराजांनी साधने करता पर्यायी शब्द वापरला भांडवल, आणि हा भांडवल शब्द केवळ फक्त या अभंगामध्ये नाहीये. आपण जर पाहिलं तर जवळपास महाराजांच्या गाथेमध्ये 52 अभंगांमध्ये महाराजांनी भांडवल या शब्दाचा प्रयोग केला आहे. विठाला 52 अभंग म्हणजे 52 ठिकाणी भांडवल शब्दाचा प्रयोग केला. वाल्मिक महाराज, मला असं वाटतं आम्ही काहीतरी सांगतो, तुम्ही ऐकून घेता, विश्वास ठेवता. मला वाटतं उपस्थित असणाऱ्या लोकांनी माझ्या या विधानावर अजिबात विश्वास ठेवू नये. महाराज बोलतायत, काहीतरी फोल बोलतायत, काहीतरी खोटं बोलतायत. माझी विनंती असेल तुम्हाला, मी हे जे विधान केले याच्यावर विश्वास ठेवू नका. घरी गेल्यानंतर गाथा उघडा, अभंग वाचायला सुरुवात करा. जिथे भांडवल शब्द येईल त्या भांडवल शब्दाखाली लाल रेग मारा. काय होईल माहितीये का? भांडवल शब्द शोधण्याच्या नादात किमान तुमचं एक गाथा पारायण होऊन जाईल. विठाला नाहीतर
तर तसंही आम्हाला या गाथा ज्ञानेश्वरी या ग्रंथांकडे लक्ष द्यायला वेळ कुठे आहे आमच्याकडे. आम्ही इन्स्टा, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप याच्यावर इतका वेळ घालवायला लागलो की ग्रंथांना पाहण्याकरता आमच्याकडे सवड राहिलेली नाही. असो, मला हे सांगायचं आहे, अनेक ठिकाणी महाराजांनी भांडवल शब्द वापरला. इथे जिथे भांडवल शब्द वापरला त्या त्या ठिकाणी भांडवल शब्दाचा अर्थ भिन्न भिन्न आहे. महाराजांनी भांडवल शब्द हा इतर ठिकाणी वेगवेगळ्या भूमिकेतून त्या ठिकाणी ठेवलेला आहे. या ठिकाणी मात्र महाराजांची सरळ सरळ भूमिका आहे, ती म्हणजे भांडवल म्हणजे साधन, भांडवल म्हणजे मार्ग, भांडवल म्हणजे आम्ही निवडलेली वाट. लक्षात घ्या, आम्ही ज्या साधनेचा अवलंब केला, जे भांडवल म्हणून आम्ही उपयोगात आणलं, त्या भांडवलाचा विचार करता ते भांडवल कोणतं असेल तर म्हणू विठ्ठल विठ्ठल. आमच्या जीवनामध्ये आम्ही विठ्ठल विठ्ठल या नामस्मरणाचं भांडवल म्हणून आम्ही उपयोग केलेला आहे. नाही, याच असणाऱ्या भांडवलाचा आम्ही आमच्या जीवनामध्ये उपयोग केलेला आहे. म्हणून हा प्रथमदर्शनी नामपर जरी अभंग वाटत असला तरी हा एकविध या प्रकरणातला अभंग आहे. विठाला हेची चकारात्मक निश्चयाने महाराज बोलतात. याचा अर्थ काय, जगामध्ये अनेक भांडवलं आहेत, अनेक मार्ग आहेत, अनेक रस्ते आहेत, अनेक साधनं आहेत, पण महाराज म्हणतात आम्ही त्या साधनेचा अवलंब केला. करोत तपादी साधने कोणी साधत गोरांजने, आम्ही नवजोत या वाटा, नाचू पंढरीचो होता. करोत तपादी साधने कोणी साधत आम्ही नवजोत या कोणी साधोत गोरांजने, आम्ही नवजो तया वाटा. आम्ही तया वाटा नवजो, आम्ही त्या वाटेला गेलोच नाही, आम्ही त्या वाटेचा अंगीकारच केला नाही. मग आम्ही जर काय केलं असेल तर या मृत्यूलोकामध्ये संसारामध्ये आल्यानंतर आम्ही एकच साधना केली. एवोनी संसारी मी तो एक जाणे हरी, नेने अनेक काही धंदा, नित्य ध्यात से गोविंदा, नित्य ध्यात से गोविंदा, नित्य ध्यात से गोविंदा. एवोनी संसारी जाणे हरी, नित्य ध्यात से गोविंदा, नित्य ध्यात से गोविंदा, नित्य ध्यात से एवोनी संसारी मी तो एक जाणे हारी, नेने अनेक काही धंदा, नित्य ध्यात से गोविंदा. तुकोबराय म्हणतात या संसारामध्ये आल्यानंतर कोणी काय केलं, कोणी काय केलं, पण आम्ही काय केलं. एवोनी संसारी, संसारी एवोनी मी तो एक हरी जाणत असे, फक्त त्या हरीला जाणण्याचा प्रयत्न केला, नित्य त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं. या उपर या पलीकडे दुसरी कोणतीच साधना आम्ही स्वीकारली नाही. लक्षात घ्या, एखाद्या कीर्तनकाराला तारीख देत असताना आयोजकांना आधी विचारावं लागतं, महाराज तुमच्या मागे पुढे काही शेपूट लावायचं का, हे की नाही, काही पदवी लावायची का, काही उपाधी जोडायची का. कारण आयोजकांना माहितीये कीर्तनकाराची उपाधी त्याच्या नावापुढे लावली नाही तर त्या कीर्तनकाराची उपाधी आपल्या मागे लागेल. विठाला आता मी प्रांजळपणे विचारतो, ह भ प ही सामान्य उपाधी आहे का, आहे का सामान्य? मला वाटतं माझ्यासारखा साधक त्या उपाधीमध्ये सुद्धा बसतोय की नाही काय माहिती. तुम्ही मोठ्या मोठ्या मनाने तुम्ही आम्हाला हबप म्हणता, पण लक्षात घ्या जगातल्या सगळ्या उपाधीचा अव्हेर करणारे महाराज पण एक उपाधी मात्र आनंदाने मिरवतात,
आलो म्हणे तुका माझा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका नामाचा धारक, आलो म्हणे तुका नामाचा धारक. आहे कंदर साथ विलाई हले आलो म्हणे तुका मी नामाचा नेनो प्रकार सर्व भावेक विठ्ठलची प्रमाण. व्यवहारातल्या किंवा आध्यात्मिक क्षेत्रातल्या देखील अन्य उपाध्या महाराजांना लावल्या गेल्या, पण आम्ही किंकर संतांचे दास. संत पदवी नको आम्हास. लोक संत म्हणायला लागले, तुकोबराय विनयाने म्हटले कशाला आम्हाला संत म्हणता, आम्ही संत नाही. संत तरी ही फार मोठी उपाधी आहे महाराज. नो हे दास खरा, नो हे दास खरा, दास खरा, झाला से दांगोरा, तरी हा झाला से यासी काय करू आता, तू हे सकाळ जाणता. तेव्हा काय करू, या नसत्या उपाध्या तू माझ्या मागे लावायला लागला. तुकोबराय देवाला म्हणतायत, देवा दास्यत्वाचं एकही लक्षण माझ्याकडे नसताना सुद्धा हा सगळा समाज मला दास म्हणायला लागला. नो हे दास खरा, कारण या उपाधीला माझ्या जीवनामध्ये जर ही उपाधी चिटकली तर कदाचित या उपाधीने या पदवीने सुद्धा मला अहंकार निर्माण होऊ शकतो. नको देवा मला या पदव्यांचा अव्हेर तिरस्कार धुडकावून लावणारे तुकाराम महाराज. पण नामधारकाची पदवी किती गौरवाने मिरवतात बरं. किती आम्ही नामाचे धारक, आम्ही नामधारक आहोत. आम्ही नामसाधनेच्या पलीकडे कोणती साधना केली नाही. त्या नामसाधनेचं एवढं चिंतन महाराजांनी केलं. अहोरात्र, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे. प्रपंचामध्ये फार मोठं संकट आलं. दुष्काळ पडला, दुष्काळे आटिले, द्रव्य नेले मान. होत्याचं नव्हतं झालं, सावकारकी पण आता काहीच राहिलं नाही. आणि मग जेव्हा श्रीमंत माणसं जेव्हा आर्थिक दृष्टीने लयाला जातात, तेव्हा लटकी सहानुभूती घेऊन काही लोक चौकशीला येत असतात. खरं तर समाजाला आपल्याशी काही घेणं देणं नसतं. उलट आपल्या आर्थिक झालेला तोटा आपण जर एखाद्याला रडू रडू सांगायला लागलो तर तो पण रडू रडू ऐकतो. खूप वाईट झालं, खूपच वाईट झालं. ऐकताना रडू रडू ऐकतो आणि दुसऱ्यांना हसू हसू सांगतो. ही तर आहे समाजाची, हा व्यवहार आहे, लक्षात ठेवा. म्हणून लक्षात घ्या, तुकोबरायांच्या जीवनामध्ये प्रपंचामध्ये जी काही वाताहत झालेली आहे, हे सगळं पाहिल्यानंतर जवळचे आप्त, स्वकीय, नातेवाईक, सोयरे संबंध सगळे आत्मीयतेने भेटायला यायला लागले. रावसाहेब, आम्हाला सुद्धा कोरोनात लोक फोन करायचे बरं का, महाराज हे कुठून आला बुवा रोग, बघा ना, कधी कल्पनाही केली नव्हती. आणि मग सगळ्या गावचं उपणल्यानंतर मग फोन ठेवताना एक वाक्य बोलायचे. सगळ्या लोकांची जीवनाची घडी विस्कटली, धावणारं जग थांबलं, कधी स्वप्नातही विचार केला नव्हता, अमकं झालं तमकं झालं. आणि फोन ठेवता ठेवता एक वाक्य मात्र ते बोलल्याशिवाय राहत नव्हते. कोणतं? जे दे काका. काय बोलायचे लोक, महाराज सगळं बंद झालं, वारी, दिंड्या, भजन, कीर्तन, सप्ते,
आणि तुम्हा लोकांचं तर लईच अवघड झालं. कोणाचं? आमचं. म्हणजे नक्की लोक उपहास करत होते की आमच्याबद्दल आत्मीयता वाटत होती. आम्ही त्यांना म्हणायचो आमची काळजी करू नका. का नको चिंता करू वस्त्राया पोटाची, नको चिंता करू अण्णा या वस्त्राची. पाठभेद करणार काय? माऊली आमुची पांडुरंग. आम्ही त्यांना सांगायचो आम्ही देवाचे कोण आहोत? भक्त आहोत. देव सगळ्या जगाला सांभाळतो आमच्याकडे दुर्लक्ष करेल. म्हणून वारकऱ्याची श्रीमंती काय असेल तर त्याच्या असणारा स्वाभिमान, आणि तो कधीही कोणापुढे गहाण ठेवू नये. म्हणून महाराज 26 वर्ष आले आम्हाला नवी मुंबईमध्ये येण्याकरता. विठ्ठला गोड मधाळ शब्दच आम्हाला वापरता येत नाही. करणार काय? जोग महाराजांच्या तालमीतले आहोत. त्यामुळे लोकांना बरं वाटेल, लोकांचे कान तृप्त होतील. महाराजांनी माझं खूपच कौतुक केलं. पुढच्या वर्षी महाराज आलाच पाहिजे, लागलंच तर मानधन मी देतो असं म्हणून लोकांच्या बगलेत शिरणं हे आम्हाला जमलं नाही. असो, मला हे सांगायचे, जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे भेटण्याकरता जेव्हा काही पाहुणे रावळे प्रेमीजन यायचे, तुकोबारा म्हणतात, वचने मानिली नाही सुहृदांची, समूळ प्रपंची विटाला, सत्य सत्यासी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. लोक यायचे. आमचे वाफारे साहेब त्यांच्या गावात तुकोबारांची चरित्रकथा केलेली, गर्जुले हरेश्वर या ठिकाणी. तुकोबारांचं चरित्र खरंच ऐकण्यासारखे. अनेकांना वाटतं 8 दिवस तुकोबाराय काय ऐकायचे, पण जेव्हा तुकाराम महाराजांचं चरित्र आपण ऐकू ना तेव्हा कळेल की महाराजांच्या जीवनामध्ये पण किती मोठी उलथापालथ झालेली, किती जीवनामध्ये संकट आलेले, किती संघर्ष महाराजांच्या जीवनामध्ये घडलेला आहे. तुकोबारांच्या भेटीला जेव्हा लोक यायचे आत्मीयतेने, जिव्हाळ्याने, ज्याला आपण सहानुभूती म्हणतो, त्या सहानुभूतीने लोक चौकशी करायचे. महाराज हे कसं झालं? कसं झालं म्हणजे काय? अहो म्हटले, सावकारकी होती, चाकण 84ची महाजनकी होती, नाव होता, मान मरातब होतं, सगळं काही होतं, आता काहीच राहिलं नाही. तुकोबाराय म्हणायचे, सगळ्याचा वीट आला म्हणून घराचा त्याग करून विठ्ठल मंदिरात आलो, आणि विठ्ठल मंदिरात येऊन त्या भगवंताचं मी नामस्मरण करतोय. आणि त्या नामस्मरणामध्ये भजनी विक्षेप तेची पै मरण नवजावा तो क्षण एक वाया. माझ्या भजन साधनेमध्ये तुम्ही काहीतरी प्रापंचिक गोष्टींची चौकशी करून लुडबुड करू लागलेले आहेत, आणि माझ्या भजनाचं असणारं अनुसंधान ढळायला लागलेले. त्यामुळे मांजर जरी पायाजवळ लुडबुड करते, लक्ष देऊ नका तुम्ही, अनुसंधान ढळायला लागलेले. त्यामुळे तुमच्या या सगळ्या मध्यस्थीमुळे माझं भजन विक्षेप यायला लागला ना. माझ्याजवळ यायचं असेल तर मी तुम्हाला एक सांगेल, काय? माझ्याजवळ आल्यानंतर बोलायचं असेल तर देवाबद्दल बोला. नका माझ पाशी, नका माझ पाशी, नका माझ पाशी, वादो प्रपंचाचे विशी, आता नाही कवे कानी, मज देवा विरामानी. मजपाशी प्रपंचाचे विषयी वदो नका, माझ्याजवळ प्रपंचातलं बोलू नका. आता नाही कवे कानी मज देवा विनवानी, माझ्या कानाला आता देव, देवाचं नाम, देवाच्या लीला, देवाच्या कथा, देवाचं गुणानुवाद हे सोडून बाकीचं जर तुम्ही काही काथ्याकूट करायला लागले, प्रपंचातलं बोलायला लागले, तर ते मला कदापि आवडणार नाही. आवटी साहेब, प्रश्न विचारतो मी तुम्हाला, ज्या तुकोबारायांना बैठकीमध्ये प्रपंचातल्या गोष्टी आवडत नव्हत्या ऐकण्याकरता महाराज अधिकार नाही तरी बोलतो,
ज्या तुकोबारायांना बैठकीत प्रपंचातल्या असणाऱ्या रेमट कहाण्या ऐकायला आवडत नव्हत्या, त्या तुकाराम महाराजांचा अभंग कीर्तनाला घेऊन कंबर बांधून आम्ही सबंध कीर्तनभर जर प्रपंचातल्याच गोष्टी सांगत असू तर ते कीर्तन माझ्या तुकोबारायांना किती आवडत असेल विचार करा थोडासा. एखादा कीर्तनकार अभंगाची चाकोरी सोडून बाजूला गेला तर कीर्तन झाल्यानंतर विनयाने त्याला सांगावं की महाराज पुढच्या वेळेस येताना थोडा अभ्यास करून या. विठाला अहो, वाङ्मयामध्ये किती ज्ञान दडलेले. अजूनही त्या ज्ञानाची खोली आपल्याला गाठता येणार नाही. मग कशाला भावगीतं नामकी गीतं कशाला म्हणायची या व्यासपीठावर. तरी लोक म्हणतात त्यांनाच बोलवा, असू द्या. आमच्या मनात जळजळ नाही, मत्सर नाही, काही नाही बरं का. आमचं चाललंय ते एकदम छान चाललेले, भगवंताची कृपा आहे, आम्ही संतुष्ट आहोत. मला हे म्हणायचे, आपण कीर्तनाला गेल्यानंतर किमान समाज जागृती व्हावी. नाही कीर्तन लोकांना कळलं तर कोणतं कीर्तन ऐकावं इतकं तरी लोकांना कळलं पाहिजे. विठाला अत्यंत पवित्र असणारी ही नारदाची गादी पण आम्ही एंटरटेनमेंट म्हणून वापरायला लागलो, स्टँडअप कॉमेडी म्हणून पाहायला लागलो. आणि मग हे नवीन असणाऱ्या पिढीतले काही तरुण वर्ग म्हणतात, आजच्या बाबाने इतकं रटाळ कीर्तन केलं, एकही विनोद सांगितला नाही, एकही विनोद सांगितला नाही. पण लक्षात ठेवा, ही विनोदाची जागा नाही. इथे गांभीर्याने संत वचन ऐकायची, ती जीवनामध्ये उतरवायची. आपली साधना त्यांच्या साधनेच्या योग्य आहे का हे ताडून पाहायचं आणि मग आपल्या स्वतःची योग्यता काय आहे ती वाढवण्याकरता संतांना, देवाला अभिप्रेत असणारा परमार्थ आपल्याकडून घडला पाहिजे. तो सायासाने आपण करायचा, नाही तर काय मग नळी फुंकिली सोनारे पायकर साहेब इकडून तिकडे दोन कान का दिले म्हटले, काही नाही, या कानाने ऐकायचं आणि त्या कानाने सोडून द्यायचं. तुकोबारायांना बैठकीमध्ये सुद्धा देवाच्या शिवाय दुसरं काहीही ऐकणं आवडत नव्हतं. तुकोबाराय म्हणायचे, बोलायचंय देवाबद्दल बोला, देवाविषयी बोला. म्हणजे देवाच्या नामाच्या विषयी महाराज एवढे तदाकार झालेले होते, तद्रूप झालेले होते. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. गावात लोक भजन करून देईना म्हणून महाराजांनी भंडाऱ्यावर, भामचंद्रावर, घोराड्यावर या डोंगरांवर जावं, निवांत स्थळी जावं. का? येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे, येणे सुखे रुचे एकांताचा वास. नाही गुण दोष अंगायेत, वृक्षवल्ली सोयरे वनचरे, वृक्षवल्ली सोयरे वनचरे. तुकोबाराय एकांतामध्ये जायचे, नामस्मरण करायचे. या उपर या पलीकडे कोणतीही साधना महाराजांनी जीवनात स्वीकारलेली नाही. म्हणून महाराज म्हणतात की आम्ही आमच्या जीवनामध्ये हीच कोणती साधना, विठ्ठल 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 विठ्ठल. महाराजांनी ही साधना एवढ्या तन्मयतेने केली, एवढ्या रंगून केली. रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. तुकोबाराय सर्वांगाने त्या विठ्ठलाच्या रंगामध्ये रंगून गेले होते. लक्षात घ्या, जगातले सगळे रंग जिथे फिके पडतात तो विठ्ठलाचा रंग आहे. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला. आम्ही संसाराचा रंग चढवला, आम्ही पदाचा रंग चढवला, आम्ही संपत्तीचा रंग चढवला, परंतु अजूनही
भगवान परमात्म्याच्या भक्तीचा रंग आपल्याला चढलेला नाही. एकदा हा रंग चढला की सगळे रंग बेरंग होऊन जातात महाराज. पण त्या रंगामध्ये बेधुंद झालं पाहिजे. लक्षात ठेवा. तुकोबाराय म्हणतात आम्ही रंगलो. गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद, म्हणा लागली या छंद, म्हणा लागली या छंद. गोविंद म्हणा लागली या छंद, म्हणा लागली या छंद, म्हणा लागली या छंद. त्या भगवत नामामध्ये महाराज इतके तन्मय झालेले होते. मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. देवामध्ये नामधारकामध्ये कोणताही भेद राहत नाही. म्हणजे नामाशी ते एवढे तदाकार तन्मय एकाग्र तद्रूप झालेले असतात की महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये या नामसाधनेचा आम्ही अंगीकार केला आणि जणू काही आमचं जीवनच विठ्ठलमय झालं. विठ्ठल आमुचे जीवन आगमन गमाचे स्थान. विठ्ठल आमुचे जीवन आगमन गमाचे स्थान. विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल ध्यान विसावा. विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल विठ गोत चित. विठ्ठल पुण्य पुरुष आवडे मात विठ्ठलाची. म्हणून विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता. तुका म्हणे आता नाही दुसरे. म्हणजे आमचं सगळं जीवन बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. विठ्ठलमय महाराजांचं जीवन झालेलं होतं. म्हणून महाराज म्हणतात आम्ही काय केलं हे जर तुम्ही विचारत असाल तर आमचं उत्तर हेच असेल. हेच आमचं भांडवल आहे. काय म्हणू विठ्ठल विठ्ठल. महाराज 9:30 वाजून गेले हो. 25च मिनिटं राहिलेले आहेत आता. पटकन सांगा बरं. कारण कीर्तनकार अभंगांची चरण लांबवायला लागला की लोकांचे हार्टबीट वाढायला लागतं. बाबा नक्की आता 10च्या पुढे जातोय. म्हणून वक्त्याने कधीही अभंगाची सोडवणूक करत असताना चरण लवकर लवकर घेतली पाहिजे. म्हणून मी पहिल्या चरणावर लगेच आलो. का लोकांची मानसिकता चेहरे टवटवीत राहतात. महाराज आम्हाला कळालं तुम्ही विठ्ठल विठ्ठल या नामसाधनेचा अंगीकार केला. याच नामसाधनेचा अंगीकार केला. पण त्या साधनेचा अंगीकार केला खरा, पण साध्य काय मिळवलं महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. सुखे
सुखे तरो भव नदी संगे वैष्णवांची मांदी. महाराज म्हणतात विठ्ठल 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 या नामस्मरणाचा अंगीकार आम्ही केला, परिणामतः काही साध्य मिळालं, काय फळ आमच्या पदरामध्ये पडलं, त्याचा विचार करत असताना महाराज म्हणतात की आम्ही भवनदी ही सुखाने तरुण गेलो. मुळात भव शब्दाचा अर्थ आहे दुःख. मुळात दुःख रूप असणारी ही नदी तरण्याकरता अनेकांनी प्रयत्न केला, त्यांना तरता आलेलं नाही. महाराज म्हणतात या भवनदीतून आम्ही सुखासुखी तरुण गेलो. काही ठिकाणी तिला भवनदी म्हटलेलं आहे, काही ठिकाणी त्याला भवसागर म्हटलेलं आहे. भगवान परमात्मा त्या नदीबद्दल बोलत असताना माया म्हणतात. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामे वये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते. गुणमयी असणारी ती माया नदी आहे. त्या माया नदीतून तरण्याकरता अनेकांनी नाना प्रकारचे प्रयत्न केले. काय प्रयत्न केले? घरी गेल्यानंतर 7व्या अध्यायातील हा 14वा श्लोक आहे, खालच्या ओव्या वाचून घ्या. माझे गुरुवर्य माझं परमार्थ अधिष्ठान पांडुरंग बाबा घुले या श्लोकाचं निरूपण करत असताना फार सुंदर निरूपण करतात. त्या माया नदीमध्ये अनेकांनी उडी मारली. प्रत्येकाने आपापल्या परीने, कोणी योगाचा अंगीकार केला, कोणी कशाचा अंगीकार केला, वेगवेगळ्या साधनेचा अवलंब करून त्या साधनेच्या आहारी जाऊन ती माया नदी तरण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याच्याने ते तरणं शक्य झालं नाही. शक्य झालं नाही. मग कोणच तरलं नाही का? ज्ञानोबराय म्हणतात तरले ना. एथ एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच थडिये सरले माया जळ. बरेच महाराज माया जाळ म्हणतात. जाळामध्ये तरावं लागत नाही, जाळामध्ये जळावं लागतं. तरण्याची पोहण्याची क्रिया ही जळामध्ये म्हणजे पाण्यामध्ये असते. भगवंत म्हणतात आस्थेची या महापुरी रिगताती कोटीवरी परी प्राप्तीची या पहिला तिरी विपाईला पावे. एखादा विरळा ऐसा कोणी तुका त्यासी लोटांगण. एखादा विरळा की ज्याने या नदीमध्ये उडी मारावी आणि सुखरूपपणे. गुरुवर्य बाबा म्हणतात पलीकडच्या काठाला गेला आणि तिकडून फोन केला, हॅलो पोहोचलो बर का. पण हरिभक्ताच्या बाबतीत असं नवलाईचं घडतंय की त्याला ती नदी तरून जाण्याकरता पाणी शिल्लक राहत नाही. जिथे पाणीच राहिलं नाही तिथे पोहण्याचा काय संबंध आहे? तया आईलीच थडिये सरले माया जळ. माया जळ हे त्याला अलीकडच्या काठालाच विरून गेलं, संपून गेलं, आणि म्हणून त्याला ते तरण्याची काही गरज पडत नाही. म्हणजे ज्याने नाम साधनेच्या द्वारा भगवान परमात्म्याला जो भक्त कासेला लागलेला आहे, मग भगवंत म्हणतात भवसागर तरता कारे करीत साचिंता पैल उभा दाता कटिकर ठेवोनिया त्याचे पायी घाला मिठी मोल घे जग जेठी भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. भवसागरातून तरुण जाण्याकरता महाराज म्हणतात कशाला चिंता करता? भगवान परमात्म्याच्या नामरूपी नावेचा अंगीकार करा. नामरूपी नाव जर आपण स्वीकारली आणि त्या नामरूपी नावेमध्ये जर आपण बसलो तर मग तारू भला पांडुरंग
चाल डबल होते म्हणून वेगळी चाल म्हणतोय हा. आणि माझ्यासमोर सगळे तुम्ही अगदी मला गुरुतुल्य आहात. त्यामुळे आपल्या लक्षात येणारी चूक ती चूक राहू नये याकरता दुरुस्ती करतोय. तारू भला पांडुरंग पाव भिजवणे दे अंग. महाराज म्हणतात की तो भगवान परमात्मा त्याच्या नामरूपी नावेमध्ये आपण बसलो की तो भगवान परमात्मा तारके आपल्या भक्तांना नामधारकांना तारून नेण्याकरता त्याने नामरूपी सहस्त्रनामांची नाव तयार केलेली नाही का. नामाची या सहस्त्रवरी नावा या अवधारी सजोनिया संसारी तारू झालो. मी या जगाला तारणारा तारू झालो, पण कोणत्या माध्यमातून मी तारतो? जे नावरूपी म्हणजे नामरूपी नामसाधनेचा अंगीकार करतात. तुकोबाराय म्हणतात आम्ही स्वअनुभवाने सांगतोय. हे काय आम्ही सांगोवांगी सांगत नाही, आमच्या स्वअनुभवाने सांगतोय. काय की आम्ही या साधनेचा अंगीकार केला, विठ्ठल विठ्ठल नामस्मरण केलं, परिणामतः आम्ही सुखेतरो भवनदी सुखाने भवनदी तरुण पलीकडच्या काठाला गेलो. महाराज तुम्ही एकटे गेले का? नाही. आपतरे त्यातून कोण बराई. आपण तरुण जावं, आपला उद्धार व्हावा. वारकरी संप्रदायामध्ये त्याला स्वार्थी मानलं जातं, म्हणून वारकरी संप्रदायामध्ये केली जाणारी साधना ही सामूहिक का आहे? मी तर वैकुंठाला जाणार, पण तुम्हाला सुद्धा सगळ्यांना वैकुंठाला नेणार. व्हायचं ना वैकुंठवासी? व्यवहारातलं नाही. माझा तर मला उद्धार करायचा आहे, पण माझ्यासह आपल्या सगळ्यांचा उद्धार झाला पाहिजे. ही तळमळ, ही जीवाविषयी असणारी आंतरिक तळमळ जर कोणाच्या अंतकरणामध्ये असेल तर ती संतांच्या अंतकरणामध्ये. मग आम्ही तरुण गेलो यात काय विशेष आहे? आम्ही तरुण जाणं हा काही मोठा पुरुषार्थ नाही. आपण तरुण गेल्यानंतर इतरांनाही तारून नेणं हा खऱ्या अर्थाने पुरुषार्थ आहे, आणि तो संतांनी आपल्या जीवनामध्ये संपादित केलेला आहे. म्हणून तर मिळविली मांदी जयाने घातली मुक्तीची गवादी म्हणजे पंगत बसलेली आहे. एखाद्या स्वार्थी माणसाने घराचा दरवाजा बंद करून गुलाबजानवर ताव मारावी, हे कसं आहे बरं? हे हास्यास्पद वाटतं की नाही तुम्हाला? तसं एखाद्याने स्वकर्तृत्वाने अध्यात्माची साधना करावी आणि स्वतःचा उद्धार करून घ्यावा. काय उपयोग आहे? हा स्वार्थीपणाचा परमार्थ झाला. व्यवहारामध्ये आपणही पैशांचा संग्रह करतो, आपली जी काही उन्नती करतो ती केवळ फक्त स्वविकासाकरता. जी लोक स्वविकासाबरोबर समाजाचाही विकास साधतात अशी माणसं अजरामर का होतात? याचं कारण म्हणजे त्यांनी स्वतःचा तर स्वार्थ साधला, पण परार्थाचा सुद्धा विचार त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केला. तुकोबाराय म्हटले मी एकटाच गेलो असं नाही, संगे वैष्णवांची मांदी. सगळी वैष्णवांची मांदियाळी माझ्यासोबत या नामसाधनेमध्ये एकाग्र झाली, आणि ती सुद्धा सुखाने भवनदीत तरुण गेलेली आहे. ऐकणारे म्हणतील महाराज भवनदी म्हणजे दुःखाची नदी आहे, माया नदी आहे असं तुम्ही सांगितलं. मग आता नदी म्हणा किंवा मार्ग म्हणा, काही जे घ्यायचं ते घ्या. नदीतून पलीकडे जायचं तरी अडथळे आहेत. रस्त्याने चालायचं म्हटलं तर खड्डे आहेत. काही ठिकाणी खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे हा मोठा संशोधनाचा विषय आहे. रस्ता म्हटलं की स्पीड ब्रेकर आला, खड्डे आले. पाण्यातला प्रवास म्हटलं तर त्याच्यामध्ये सुद्धा भोवरे आले, अनेक खाच खळगे आले, अनेक अडथळे आले. मग या भवनदीतून आईला तीरावरून पहिलं तीराला तुम्ही गेलात, पण जाताना प्रवासामध्ये काही अडचणी आल्या असतील ना? महाराज म्हटले अनेक अडचणी आल्या, पण आम्ही त्या अडचणीकडे ढुंकूनही पाहिलं नाही. आम्ही या भक्ती सुखामध्ये एवढे आम्ही निमग्न झालो की या भक्ती सुखाचाच आनंद घेतला. बाखराचे वाण सांडू हे जेवू जेवण. तुकोबाराय म्हणतात बाखराचे वाण. बाखर म्हणजे काय? बाखर म्हणजे अविद्या, बाखर म्हणजे विकार, बाखर म्हणजे दोष. अध्यात्माच्या वाटेला लागलो आणि अनेक प्रकारचे दोष आम्हाला पदच्युत करण्याकरता समोर आलेले आहेत, आम्हाला मार्गभ्रष्ट करण्याकरता आलेले आहेत. आमची साधकीय असणारी अवस्था खाली कशी येईल याकरता बरेच असणारे प्रलोभन आमच्या समोर आले. महाराज एवढ्या एका चरणावर सुद्धा एक कीर्तन होईल, कारण तुकोबर यांच्या जीवनामध्ये
बाखराचे विकाराचे वाण भरपूर आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून नजराणा मिळाला. लोभाचं वाण आलं होतं, घ्या महाराज नजराणा घ्या, आम्ही तेने सुखी म्हणा, आम्हाला नको ते तुमचे येड वित्त धन ते मज मृत्तिके समान. नको महाराज, आम्हाला हे आवडत नाही. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. आम्हाला या संपत्तीबद्दल स्वारस्य नाही. आमच्या अंतकरणाची भावना या संपत्तीकडे ओढ घेत नाहीये. म्हणून लोभाचं वाण आलं, महाराजांनी धुडकावून लावलं. क्रोधाचं सुद्धा वाण आलं. वाण म्हणजे पदार्थ, वाण म्हणजे साहित्य, पदार्थ. क्रोधाचं वाण आलं मंबाजी बुवाच्या माध्यमातून, काट्याच्या काठीने मारलं. ऐन तारुण्यात असणारे, तरणे बांड असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज मंबाजी बुवा सारखा काट्याच्या काठीने मारतोय, तर मग तुकोबारांनी काहीतरी विरोध करायला पाहिजे होता. करायला पाहिजे होतं की नाही? महाराजांकडे सामर्थ्य नव्हतं का? नेबळत होते का? नेबळत नव्हते. मग मंबाजी बुवाने काट्याच्या काठीने मारलं. तुकोबारांनी नुसते डोळे जरी वटवून पाहिले असते तरी सुद्धा मंबाजी बुवा तिथे भस्म झाला असता. जे मेलेल्याला जिवंत करू शकतात ते जिवंतला काय मारू शकत नाही का? कल्पना करा ना. पण नाही. बर्वे केले देवा बर्वे केले, पाहोनिया अंतक्षमा अंगी काठीवरी मारविले. म्हणजे त्या मंबाजी बुवा मारलं त्याने. तुकोबारांना राग यायला पाहिजे होता, पण तुकोबारांनी क्रोधावर सुद्धा विजय मिळवला. कारण साधकीय जीवनामध्ये हे विकार काय करतात? साधकाचं मन भरकटवण्याचं काम करतात. म्हणून साधकाने वाटचाल करत असताना अत्यंत सावधतेने करावी. कीर्तन झाल्यावर लोक म्हणतात, महाराज अख्ख्या सप्त्यात 1 नंबर कीर्तन. आता पहिलंच कीर्तन आहे, कुठं अभिप्राय घेता? 1 नंबर कीर्तन तुमचंच. पण आम्हाला कीर्तन करू करू कळालेले तुमचं हे वाक्य प्रत्येक कीर्तनकारा करता ठरलेलं. म्हणून आम्ही अभिप्राय विचारत नाही. कशाने विचारायचं? देवासाठी सेवा करायची, देवाला बरी वाटली तर बरी वाटली. आणि म्हणून लोक काय करतात? पैसे देतात, मान देतात, प्रतिष्ठा आपल्या करता वाट पाहत असते. आणि मग या भौतिक असणाऱ्या गोष्टींच्या आहारी जातो आणि साधकीय जीवन भ्रष्ट होऊन जातं. म्हणून जे गंतव्य, जे गोल, जे ध्येय आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळवायचे, त्याच्यापासून आपण कोसो मीटर दूर गेलेलो आहे. अजूनही आपण मागे वळून पाहत नाही की कशा करता हा सगळा खटाटोप केला, कशा करता माळ घातली, कशाला वाऱ्या करतोय. अजूनही आमचे विकार थांबलेले नाहीत. उलट थोडं कळू लागलं, थोडं ज्ञान होऊ लागलं, मग कीर्तनकार काय चांगलं सांगतो याहीपेक्षा तो कुठे चुकतो हे पाहण्याकरता बरेच जण बसले असतात. मला तुमची परीक्षा घ्यायची नाही किंवा तुम्ही माझी परीक्षा घेता असंही म्हणायचं नाही. पण जेव्हा कळत नव्हतं तेव्हा किती निर्विकार अंतकरणाने आम्ही चिंतन ऐकत होतो. वा वा, काय महाराज बोलतायत, काय तुकोबारांचं चरित्र सांगितलं. म्हणजे अजिबात विकार नव्हता, पण कळू लागलं. गुणवंत केलो दोष जाणा यासाठी, माझे मज पोटी बळकट दूषण. मला सांगायचंय, साधकीय जीवनाची वाटचाल करत असताना पैसा आम्हीच दाखवेल, अनेक गोष्टी आम्हीच दाखवतील, आणि मग आपल्याला मार्ग भ्रष्ट केलं जातं. तुकोबाराय म्हणतात, आमच्याही जीवनामध्ये बाखराचे वाण आले. आम्ही गेलो भंडाराव भजन करायला, आली परस्त्री, जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. तुका म्हणे तुझं पाहिजे भ्रतार, तरी काय नर थोडे झाले, कशाला माझ्याकडे आली शूद्र इच्छा घेऊन. म्हणजे कामाचंही वाण लाथाडलेलं आहे. मी बोललो ना, या केवळ बाखराच्या वाणाचा विचार करायचं तर 10 म्हणजे आपल्याला 2 तास सुद्धा कमी पडतील. लक्षात घ्या. तुकोबाराय म्हटले, आम्ही त्याचा त्याग केला, त्या विकाराचा त्याग केला. आणि काय केलं? बाखराचे वाण सांडू म्हणजे त्याग करू, आणि हे जेवू जेवण, कोणतं हे भक्ती सुखाचं असणारं जे काही जेवण आहे त्या जेवणाचा आम्ही आस्वाद घेऊ. महाराजांनी घेतला आणि या नामसाधनेच्या असणाऱ्या भोजनाचा आस्वाद घेतला. म्हणून महाराज म्हणतात, झाले भोजन असे दिसे, चिरा पडोनी ठेला इच्छे, धाली याच्या ऐसे अंगायती उद्गार, नाम घेता मन निवे, जिव्हे अमृतची श्रवे, होता ती बरवे ऐसे शकुन लाभाचे, मन रंगले रंगले तुझ्या चरणी स्थिरावले, केली या विठ्ठले ऐसी कृपा जाणावी. झाले भोजन असे दिसे. आम्ही तृप्तीचा ढेकर घेतलेला आहे, तृप्तीचा ढेकर दिलेला आहे. आता आमच्या जीवनामध्ये आता काही प्राप्तव्य गंतव्य मिळवणं आता राहिलेलं नाही. बस मग आता अशा अविचल स्थानावर, अढळ स्थानावर जाऊन आम्ही आरूढ झालेलो आहोत की आता परत तिथून मागे येणे नाही. आमची एरधार संपली. शेवटचं चरण. नलगे वारंवार, नलगे वारंवार,
संगे वैष्णवांची मागे संगे वैष्णवांची मागे संगे वैष्णवांची मागे संगे संगे वैष्णवांची संगे वैष्णवांची माती वैष्णवांची माती संगे वैष्णवांची वैष्णवांची माती संगे सगळ्यांनी भजन करा टाळी वाजवा विठोबा रखुमाई बोला बोला विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली न लगे वारंवार न लगे वारंवार तुका म्हणे बेरझार. तुकोबराय म्हणतात की या नामसाधनेचा अवलंब केल्यामुळे आता आमच्या जीवनातली वारंवारता संपलेली आहे. आता न लगे येणे जाणे सहज खुंटले बोलणे अशा प्रकारची स्थिती आमच्या जीवनामध्ये आलेली आहे की आता पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. आद्य गुरु शंकराचार्यांनी जे चरपट पंजरीमध्ये वर्णन केलेलं आहे तसं आता किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित असा फजिती आमच्या जीवनामध्ये राहिलेली नाही. आता परत आपल्याला या जन्माला यायचं नाही, जन्माला यायचं नाही म्हणून मरायचं नाही, मरायचं नाही म्हणून जन्माला यायचं नाही, म्हणून जन्म मरणाची असणारी वारंवारता आमच्या जीवनामध्ये संपलेली. लक्षात घ्या, मी पुन्हा येईन हे म्हणणं जसं हास्यास्पद आहे तसं मी पुन्हा जन्माला येईन हे सुद्धा म्हणणं हास्यास्पद आहे ना. कुठेतरी आपल्याला कळालं पाहिजे की आता परत या मनुष्य देहाला कोणत्याच जन्माला यायचं नाही, मग स्वस्वरूपामध्ये जाऊन आता तद्रूप होऊन जायचं. याकरता त्या आपल्या असणाऱ्या अंशामध्ये आपल्याला विलीन व्हायचं असेल तर या भक्तीची कास धरणं गरजेचे, नामसाधना करणं अत्यंत गरजेचं आहे. नामसाधनेच्या द्वाराच खऱ्या अर्थाने आपण त्या स्थितीवर आरूढ झाल्याशिवाय राहणार नाही. संतांनी किती सुलभ सोपं करून आणून दिलं आपल्या ताब्यामध्ये की तुम्ही करा, हे करा हरिभक्ती परलोके येईल कामा सोडविल यमापासून. या किती सोप्या परिभाषेमध्ये आम्ही ते कीर्तनातून जटिल करायला लागलो, अवघड करायला लागलो, पारिभाषिक करायला लागलो. वेदांताच्या एवढ्या अवघड प्रक्रिया, वेदांताचं झाड समोर उभं करायचं, काय लोकांना काही कळत नाही, उगा माना डोलत. पण लोकांना कळेल अशा सोप्या सुलभ संत वचनाच्या आधारे
संतांच्या अंतकरणातला भाव लोकांपर्यंत पोहोचवणं आज काळाची गरज झालेली आहे. या सोनेरी चंदेरी असणाऱ्या मुंबई नगरीमध्ये आपण राहत आहे. मी नेहमी बोलत असतो की मुंबईकरांच्या हाताला घड्याळ बांधलेलं नाही, मग मुंबईकर घड्याळाला बांधलेले. आणि मी सुद्धा महाराज मुंबईकरच आहे. माझा जन्म मुंबईचा, माझं बालपण मुंबईचं, अध्यात्माचे संस्कार माझ्यावर मुंबईकरांनी रुजवले. आणि म्हणून आज असं वाटतं मागे वळून पाहिल्यानंतर की आपण एक चांगला मार्ग स्वीकारलेला आहे, चांगल्या वाटेने आपण गेलो. महाराज आपली कीर्तनं विक्रोळी पार्क साईडच्या शंकर मंदिरामध्ये आम्ही लहान असताना ऐकलेली आहेत. आपल्या चाली आम्ही ऐकल्या, त्यातून आम्ही प्रेरणा घेतली. म्हणून म्हटलं आपण सगळे आम्हाला गुरुतुल्य आहात. कमलाकर महाराज, ही सगळी मंडळी, नालवडे महाराज, ही मोठी मंडळी आहेत. पण नाना तुम्ही मंडळी या लोकांवर विशेष प्रेम करता म्हणून ही मंडळी 8 दिवस आपल्याला वेळ देतात. नाही तर तशी 1 दिवसाला सुद्धा हाताला न लागणारी ही मंडळी. परंतु या मंडळाचं म्हणजेच संत ज्ञानेश्वर माऊली सांप्रदायिक असणारी ही संस्था गेल्या 22 वर्षापासून इथे कार्य करत आहे. आणि या संस्थेचे असणारे संस्थापक आपल्या या नवी मुंबईचे माजी महापौर जयवंतजी सुतार साहेब यांच्या संकल्पनेतून, यांच्या प्रेरणेतून, यांच्या मार्गदर्शनाने आणि या परिसरातील असणारी सगळीच मंडळी, सगळ्यांचं अनमोल सहकार्य. कोणाचा खारीचा वाटा असेल तर कोणाचा सिंहाचा वाटा आहे, पण सगळी मंडळी एक विचाराने इथे येतात. आणि मला कौतुक ह्या गोष्टीचं वाटतं, योजकस्तत्र दुर्लभ असं म्हटलेले. योजना करणारे आयोजक मंडळी फार दुर्लभ असतात, म्हणजे ज्यांना योग्य पद्धतीची योजना करता येते. आणि त्या बाबतीत नानांचा हातखंड आहे. याचं कारण असं आहे महाराज, ते पहिल्यांदा त्यांच्या जन्मभूमीमध्ये म्हणजे गुळाणीमध्ये 2-4दा जरा गुळामध्ये माखू घेतात. आधी अनुभव घेतात, हे वाण कडू आहे का गोड आहे, आणि मग ते पार्सल इकडे मुंबईला बोलवतात. म्हणून 2 वर्षापासून नानांच्या गावामध्ये देखील सेवा, आमचे मित्र रामदास महाराज यांचा सुद्धा खूप अट्टहास, नवनाथ महाराज या सर्व सहकारी मित्रांचा अट्टहास की आपल्या मित्राला एकदा तरी नवी मुंबईमध्ये आणावं, त्या माध्यमातून कीर्तन सेवा घडावी. कारण नवी मुंबईमधले जे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाचा दर्जा अदर्जा आहे, उत्तम प्रकारचा दर्जा आहे. इथले श्रोते दर्जेदार, इथले सर्व गुणवान दर्जेदार, इथली सिस्टम दर्जेदार, आणि सगळ्या गोष्टींमध्ये अगदी छान पद्धतीने आपण सर्व परमार्थाची साधना करताय. आज पहिला दिवस असून देखील आपण एवढ्या भव्य उपस्थितीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहात. मला खात्री आहे आज रविवार आहे म्हणून नाही एवढे, तर पहिल्या दिवसापासून आपली सेवा आपल्या सप्ताहामध्ये रुजू झाली पाहिजे या आस्थेने आपण सर्व मंडळी उपस्थित होत आहात. या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या लोकांचं सहकार्य आहे, ज्या ज्या मंडळींचा सहभाग आहे, मला जरी सर्वांचा परिचय नसला तरी त्यांच्याविषयी माझ्या अंतकरणामध्ये कृतज्ञतेचा भाव आहे. हा सप्ताह असाच उत्तरोत्तर वाढत जावो. या परिसरामध्ये सगळेच सप्ते अत्यंत दर्जेदार घडतात. आत्ताच आहेत फडावरचे आमचे दादा, सानपाडा या ठिकाणी दत्त मंदिरामध्ये दत्त जयंतीच्या आदल्या दिवशी सेवा केली, फार सुंदर पद्धतीने. फार म्हणजे अगदी इथले असणारे स्थानिक रहिवासी, इथले ग्रामस्थ, ते सुद्धा अगदी हिरिरीने सहभाग घेतात. केवळ फक्त धनाचं योगदान नाही तर तन मन धनाने ती मंडळी या कार्यामध्ये सहभागी होतात. आता सेक्टर 16 देखील, नेरूळ सेक्टर 16 या ठिकाणी देखील सप्ताह सुरू होणार आहे. आता तिथे देखील आपली भेट होणार आहे. पण भेट होण्याकरता आपल्याला वर्षभर वाट पाहावी लागेल, कारण कीर्तन सेवा 1 जानेवारी 2026 आहे. म्हणजे पुढच्या वर्षी आता आपण भेटू. नेरूळ 16 सेक्टर या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं दर्शन झालं. आपल्या सगळ्यांबद्दल माझ्या अंतकरणामध्ये आदर भावना आहे. भगवान करू आपल्याकडून अशीच परमार्थाची उत्तम साधना की जी देवाला संतांना प्रिय आहे अशी विशुद्ध साधना आपल्या सगळ्यांकडून घडावी अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. ज्या तुकोबऱ्यांच्या वचनाच्या आधारे आपण चिंतन केलं त्या तुकोबऱ्यांचं एकदा मोठ्या प्रेमाने भजन करून सेवेला विराम देऊ. तुकाराम 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 तुकाराम
सिद्धा नाही उच्चारिला अधिकार बोला क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्धा